चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात। तर आता फोडणी करणार आहे मी, तयार फोडणी, इन्स्टंट फोडणी। हा ठेवलेला आहे गरम गरम पिणार आहे। आता हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। हा एवढा कढीपत्ता काढून आणलेला आहे, मस्त धुवून पुसून घेतलेला आहे। मिरच्या आहेत आणि यातले निम्मे शेंगदाणे मी घालणार आहे होते म्हणून 2 लसूण घेतलेले आहेत। आणि इथे फोडणीचा डब्बा। तुम्ही मला छान टिप देत असतात, असं मला एकाने सांगितलंय तुमच्यापैकीच एकीनं, की असे सोडत जावा म्हणजे अंगावर उडणार नाही। तर मला हे फार आवडलं बरं का। मी असं हाताने सोडत होते तर हातावर उडायचं, हातावर। तर हे असं शेंगदाणे असे सोडायचे। फारच मस्त ना आयडिया, मला आवडली। थँक्यू हां, ज्यांनी कोणी सांगितली त्यांनी। असं जरा चांगलं चांगलं सांगत जावा काय मला, जे सगळ्यांच्याकडे चांगलं चांगलं काहीतरी असतं ते इतरांपर्यंत पोचलं पाहिजे। ते ज्ञान आहे आणि ते ज्ञान इतरांपर्यंत पोचलं पाहिजे। बंद करू आता आपण, नाहीतर जळून जाईल सगळी। आता आपण मुबलक प्रमाणामध्ये हळद टाकू, कितीही कितीही टाकू आपण। हळद कितीही टाकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही। हिंग पण भरपूर, मस्त चरचरीत झणझणीत फोडणी। छान झाली की नाही? रंग काय आलाय बघा। अब इसमें ये सब कड़ी पत्ता डालने का। कड़ी पत्ता डालने के बाद सब उड़ता है, कुछ इलाज नहीं उसको। देखो अब उड़ेगा। हाँ नहीं उड़िया, इतना नहीं उड़िया, क्योंकि उसमें शेंगदाणा है ना, इसीलिए नहीं उड़िया। गॅस बंद आहे आणि आता गॅस बंद करून हे असंच ठेवायचं। पुढचे 10-15 दिवस ही फोडणी आता मला पुरणार आहे, कारण मला सकाळी चटणीला फोडणी लागते, तसंच आपल्याला पोहे लावायला, भडंग लावायला ही फोडणी लागत असते। रेडीमेड फोडणी, कोशिंबिरी करायला फोडणी लागत असते, ती ही फोडणी गार करून ठेवायची इथंच साईडला कोपऱ्यात। ही आधीची अजूनही थोडीशी उरली आहे बघा, आहे की नाही? यात 15 दिवस 10 दिवस तर आरामात झालेत। आज आता गाजराची कोशिंबीर करून टाकते म्हणजे हे संपून जाईल। आणि ही आता मस्त फोडणी अशीच ठेवायची, कढीपत्ता असाच ठेवायचा, काढायचा नाही, काय करायचं नाही। बघा किती मस्त। आता हे शेंगदाणे सगळे जे गरम होतात ना ह्याच्यावरती, ते मस्त लागतात। एवढ्या गरम तेलावरती हे सगळं आता मस्त कुरकुरीत होऊन छान राहतं, मुरतं। पुढचे 15 दिवस काय, महिनाभर सुद्धा त्याला काहीही होत नाही। आणि आपण ही अशी मुरलेली फोडणी पटपट कशालाही वापरू शकतो। चला आता चहा पिऊया गारढोण। चला आजचा दिवस तर सुरुवात झाला।